चला, आज आपण वनस्पती विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नक्की कोणत्या करिअर संधी आहेत यावर जरा बोलूया. हो, नक्कीच. आपल्याकडे एका लेखातून काही माहिती आहे. अगदी. आणि याच माहितीच्या आधारे आपण वनस्पती विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना कृषी जैवतंत्रज्ञान, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायो इन्फॉर्मेटिक्स यांसारख्या म्हणजे झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये कोणत्या संधी आहेत आणि त्यासाठी कोणती कौशल्य लागतात हे बघणार आहोत. उत्तम. मग सुरुवात करूया. म्हणजे या क्षेत्रात नक्की कोणत्या प्रकारच्या भूमिका किंवा जॉब प्रोफाईलचा उल्लेख आहे या माहितीत? हो, तर माहितीनुसार बऱ्याच चांगल्या भूमिका आहेत. उदाहरणार्थ वनस्पती जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ, अच्छा, जे प्रामुख्याने जेनेटिक मॉडिफिकेशन म्हणजे जनुकीय बदल आणि टिश्यू कल्चर यावर काम करतात. ओके. तसेच कृषी शास्त्रज्ञ आहेत, जे जास्त उत्पादन देणारी आणि रोगप्रतिकारक पिके विकसित करतात. आणि या मुख्य भूमिकांव्यतिरिक्त काही डेटा संबंधित पण आहे का? हो, नक्कीच. बायो इन्फॉर्मॅटिक्स विशेषज्ञ ही एक खूप महत्वाची भूमिका आहे सध्या. हे लोक वनस्पतींच्या जिनोम डेटाचं विश्लेषण करतात. अच्छा. याशिवाय बीज तंत्रज्ञान शास्त्रज्ञ आहेत, जे संकरित आणि जीएम बियाणांवर संशोधन करतात. मग वनस्पती अणुवंशशास्त्रज्ञ, R&D मधले शास्त्रज्ञ, क्वालिटी कंट्रोल विशेषज्ञ, बापरे, आणि अगदी कृषी जैवतंत्रज्ञान उत्पादनांच्या विक्री आणि मार्केटिंगमध्ये सुद्धा संधी आहेत. आश्चर्यकारक. म्हणजे पारंपरिक बॉटनीपासून ते थेट डेटा अनालिसिस आणि सेल्सपर्यंत अनेक पर्याय आहेत की नाही? अगदी. पण मग या सगळ्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी कोणती विशेष कौशल्य लागतात? काय माहिती आहे आपल्याकडे? इथेच खरी गंमत आहे. या माहितीमध्ये काही प्रमुख कौशल्यांवर भर दिलाय. जसं की मूलभूत जैवतंत्रज्ञान कौशल्यांमध्ये पहिलं म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके. वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे प्लांट टिश्यू कल्चर. बरोबर. बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजीची तंत्र म्हणजे PCR, DNA सिक्वेन्सिंग हे सगळं आलंच. आणि यात क्रिस्पर सारखं नवीन तंत्रज्ञान पण महत्वाचं असेल ना? अगदी बरोबर. क्रिस्परचा उल्लेख महत्वाचा आहे, कारण त्यामुळे पिकांमध्ये खूप अचूकपणे आणि वेगानं सुधारणा करता येते. आणि उद्योगात थेट उपयोगी पडतील अशी काही प्रमाणपत्रं किंवा स्किल्स कोणती सांगितली आहेत? हो, काही प्रमाणपत्र नक्कीच फायद्याची ठरू शकतात. जसं की सर्टिफाईड बायोटेक प्रोफेशनल, जे BCIL देतं. अच्छा, BCIL म्हणजे? बायोटेक कन्सॉर्शियम इंडिया लिमिटेड. तसंच GMP म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आणि रेग्युलेटरी अफेअर्सचं ज्ञान महत्वाचं आहे. यासोबतच कृषी जैवतंत्रज्ञान प्रमाणपत्र जसं UC डेव्हिसकडून मिळतं ते उपयुक्त ठरू शकतं. आणि डेटा अनालिसिससाठी पायथन किंवा R सारख्या भाषांचं ज्ञान. अच्छा, म्हणजे फक्त टेक्निकल नॉलेज पुरेसं नाही. बरोबर, टेक्निकल स्किल्स तर हवीच, पण त्यासोबत सायंटिफिक रायटिंग म्हणजे शास्त्रीय लिखाण कसं करायचं, ओके, बौद्धिक संपदा हक्क म्हणजे IPR, पेटंट्स वगैरे, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि सॉफ्ट स्किल्स म्हणजे संवाद कौशल्य वगैरे, हे पण तितकंच महत्वाचं आहे असं दिसतंय. हे सगळं शिकल्यावर आणि कौशल्य मिळवल्यावर कोणत्या प्रकारच्या कंपन्या किंवा संस्था ह्या विद्यार्थ्यांना नोकरी देतात? कुठे संधी आहेत? तर अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, MNCs ज्यांना म्हणतो, आणि संशोधन संस्थांमध्ये पण संधी आहेत. कंपन्यांमध्ये बघितलं तर बायर क्रॉप सायन्स, सिंजेंटा, BASF प्लांट सायन्स, कॉर्टेवा ॲग्री सायन्स, जी पूर्वी डाव ड्यूपॉन्ट होती. बरोबर. अगदी. आणि भारतातल्या कंपन्या म्हणाल तर महिको, बायोकॉन, ज्युबिलंट बायोसिस्टम्स यांसारख्या कंपन्यांचा उल्लेख आहे. आणि सरकारी किंवा संशोधन क्षेत्रात? तिथेही उत्तम संधी आहेत. ICAR म्हणजे आपली भारतीय कृषी संशोधन परिषद, CSIR, IARI, NIPGR म्हणजे राष्ट्रीय वनस्पती जिनोम संशोधन संस्था, आणि DBT म्हणजे जैवतंत्रज्ञान विभागाच्या ज्या लॅब्स आहेत तिथेही चांगली संधी असते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न अनेकांसाठी पगाराच्या बाबतीत काय अपेक्षा ठेवता येतील? अर्थात हे अनुभवावर अवलंबून असेल म्हणा, पण साधारण कल्पना. हो, अर्थातच अनुभव आणि भूमिकेनुसार पगार बदलतो. पण जी माहिती आहे त्यानुसार भारतात एंट्री लेव्हलला म्हणजे सुरुवातीला R&D किंवा टेक्निशियन म्हणून वर्षाला साधारणपणे 3 ते 6 लाख मिळू शकतात. ओके. काही वर्षांच्या अनुभवानंतर म्हणजे मध्यमस्तरीय शास्त्रज्ञ किंवा बायोटेक्नॉलॉजिस्ट म्हणून हेच प्रमाण 8 ते 15 लाख प्रतिवर्ष असू शकतं. आणि सिनियर लेव्हलला? सिनियर भूमिकांसाठी वर्षाला 15 ते 25 लाखांपेक्षा जास्त पगार मिळवणं शक्य आहे. बरं. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा संधी आहेत परदेशात?
परदेशात विशेषतः अमेरिका किंवा युरोपमध्ये पगाराचे आकडे खूप चांगले असू शकतात. म्हणजे साधारणपणे वर्षाला $50,000 किंवा $1,00,000 किंवा त्याहूनही अधिक. अर्थात तिथलं शिक्षण, अनुभव यावर ते अवलंबून राहील. हो ना, नक्कीच. मग चांगली संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न करावेत यावर काही मार्गदर्शन आहे का? हो, काही महत्वाचे मुद्दे आहेत. इंटर्नशिप करणं खूप महत्वाचं मानलं जातं. कुठे? बायोटेक कंपन्यांमध्ये, बीज कंपन्या किंवा संशोधन प्रयोगशाळांमध्ये, म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. बरोबर. दुसरं म्हणजे नेटवर्किंग वाढवणं. बायो एशिया किंवा ॲग्रीटेक समिटसारख्या परिषदांमध्ये भाग घेणं, लोकांची ओळख वाढवणं फायद्याचं ठरतं. आणि शिक्षणाच्या दृष्टीने? उच्च शिक्षण नक्कीच मदत करतं. म्हणजे वनस्पती जैवतंत्रज्ञान किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये MSc किंवा PhD करणं करिअरसाठी चांगलं आहे. आणखी एक पर्याय म्हणजे स्टार्टअप्स. आता नवीन स्टार्टअप्स येत आहेत, जसं पुणित फार्म्स किंवा बिघाट. तिथे सामील होण्याचा विचारही करता येईल. तर या सगळ्या चर्चेवरून असं म्हणता येईल की वनस्पती विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान क्षेत्रात खरंच खूप वाव आहे, विशेषतः GMPK, सस्टेनेबल शेती आणि बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये. अगदी ची गरज तर वाढतेच आहे आणि वनस्पती विज्ञानाची पार्श्वभूमी असणं हा एक मोठा प्लस पॉइंट आहे. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जैवतंत्रज्ञान आपल्याला अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेतीमध्ये क्रांती घडवण्याची प्रचंड क्षमता देतं, यात शंका नाही. बरोबर. पण या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे दीर्घकालीन नैतिक आणि पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात याचाही विचार कुठेतरी करायला हवा, नाही का?